नमस्कार. मी माधुरी इनामदार. माझ्या भावगंधित गाणी या गाण्यावरील संवाद मालेतील मी पुढचे गाणे आज आपणा सर्वांसमोर घेऊन आलेली आहे. ते कोणतं गाणं आहे, कुठल्या गाण्यावरचा संवाद आहे हे ऐकण्याची आपणालाही उत्सुकता असेलच. तो कर्करोगाच्या व्याधीने ग्रासलेला आपल्या पत्नीसमवेत तो रुग्णालयात उपचारांसाठी आलेला आहे. ते रुग्णालय ज्या डॉक्टरचं आहे तो डॉक्टर योगायोगाने त्याच्या पत्नीचा पूर्वाश्रमीचा प्रियकर आहे. याच्यावर होणारी शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची, अवघड आणि जीवावर बेतणारी आहे. शस्त्रक्रियेचा आदला दिवस यशस्वी होईल कदाचित नाही, त्याचं एक अनामिक गूढ सावट त्याच्यावर आहे. तो त्याची त्या अवस्थेतील अंतिम इच्छा तिच्यासमोर म्हणजे आपल्या पत्नीसमोर व्यक्त करतो. ती कदाचित त्याची असलेली अखेरची रात्रही ठरू शकते. मधुचंद्राच्या दिवशी तिने केलेला साजशृंगार पुन्हा करावा आणि ते क्षण पळभरी असले तरी त्याला ते अगदी मनापासून जगायचे आहेत. ती तृप्ती घेऊन त्याला जाण्यापूर्वी इथल्या प्रवासाला अलविदा म्हणायचं आहे. ते मधुचंद्रा दिवशीचं सौंदर्य पुन्हा अनुभवायचं आहे अगदी उत्कटपणे. ती हे सगळं त्याच्यासाठी करते आहे अगदी धीरोदात्तपणे. पण कदाचित येऊ घातलेलं ते अटळ सत्य बाजूला ठेवून डोळ्यात भिजू झालेलं चांदणं पांघरून त्याला ती सामोरी जाते. त्यावेळेची तिची एकत्वाची भावना विलक्षण हळवी पण त्याला प्रगाढ विश्वास देणारी आहे. हा भाव ज्या गीतातून व्यक्त करायचा ही किमया कोणाला साधली आहे? तो कवी आहे शैलेंद्र. आणि गाणं कोणतं आहे? रुक जा रात ठेर जा रे चंदा, बीते न मिलन की बेला, आज चांदनी की नगरी में अरमानों का मेला, रुक जा रात ठेर जा रे चंदा. हा चित्रपट होता दिल एक मंदिर 1963 सालचा आणि संगीत शंकर जयकिसन यांचं होतं आणि आवाज एकमेवाद्वितीय लता मंगेशकर यांचा. ती त्या रात्रीला आणि चंद्राला त्या दोघांसाठी थांबायला सांगती आहे. तिला त्या रात्रीतला अनुभव पुन्हा अनुभवायचा आहे उत्कटपणे. तिच्यासाठी तो सार्थकतेचा क्षण आहे. सरू पाहणाऱ्या आयुष्याची जाणीव आहे पण तिला ते क्षण फिरून जगायचे आहेत. पहले मिलन की यादें लेकर आई है ये रात सुहानी, दोहराते हैं फिर ये सितारे मेरी तुम्हारी प्रेम कहानी. त्या दोघांचं ते पहिलं मिलन, ते एकत्र येणं, त्या आठवणी, त्याचा दरवळ, त्या अनुभूती ही आजची रात्र पुन्हा घेऊन आली आहे. तोच चंद्र, तेच आकाश, तेच चांदणं फिरून साक्षी झालेलं आहे भौतिकतेच्या पल्ल्याड जाऊ पाहणाऱ्या एका अनोख्या प्रेम कहाणीसाठी. जे पुढं आहे त्याबद्दल आता बोच नको. आज त्या कोवळेपणाला तिला अजिबात धक्का लावायचा नाही आहे. वास्तव लक्षात आल्यानंतरचा सल स्वप्न लयाला जाणार आहे हे स्वीकारावं लागणारं सत्य, तो दूर जाणार आहे हे समजूनही ती त्याला आश्वासित करते आहे. काळाला आपण दोघांनी मिळून जिंकायचं आहे हे अगदी ती त्याला मनतळापासून सांगती आहे. कल का डरना काल की चिंता, दो तन है मन एक हमारे, जीवन सीमा के आगे भी आऊंगी मैं संग तुम्हारे. जीवन सीमा के आगे भी इथं गलबलायला होतं. या प्रेमाला काय म्हणावं? आधी भौतिकतेच्याही पलीकडलं पारलौकिक. सावित्रीने यमधर्माला याच प्रेमाच्या बळावर जिंकलं तर नसेल. या सामान्य माणसांसाठीच्या ओळी नाही आहेत. आतून तळातून आलेलं हे प्रेम आहे, अतूट प्रेम.
पती पत्नीच्या याच प्रेमाची मनोरम कविता ही शैलेंद्रनं लिहिलेली आहे. यात व्यक्त होते ते आत्मार्पण, समर्पण नव्हे, हेच ते अक्षय अभंग प्रेम. हे गाणं ऐकताना प्रत्येक वेळेला आपल्याला हलवून टाकतं. हे प्रेमिकही विलक्षण वेगळे आणि त्यांच्या वेदनेचा पोतही अतिशय वेगळा. हा चित्रपट मी बघितलेला आहे, अर्थात त्याला खूप काळ होऊन गेला. ह्या तिघांचा अति सुंदर अभिनय, त्यांच्यावर आलेला ताण आणि कथेचं सुंदर वळण आपण पिक्चर बघितल्यावरच कळेल. आपल्याला हा संवाद कसा वाटला? धन्यवाद.